नमस्कार सर्वांना, खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवर खूप दिवसांचे व्हिडिओज येत नव्हते. जवळजवळ मला वाटतं 15-20 दिवस झाले. तसे व्हिडिओज येत नव्हते. त्याचं कारणही तसंच होतं. कारणही खरंच खूप खास आहे. तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुरुवात कुठून करावी हेच मला कळत नाही आहे. तरीही सांगते, थंबनेलवरनं तुम्हाला भरपूर जणांना कळालंच असेल. आम्ही आमचं स्वतःचं 2 BHK रो हाऊस बुक केलेलं आहे. खरंच सांगताना खूप जास्त आनंद होत आहे. कारण की सांगायचं झालं तर गेले 2 वर्ष आम्ही घर बघत होतो. आम्हाला कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायची होती. पण आम्ही पुण्यातही बघितले, छत्रपती संभाजीनगरमध्येही बघत होतो. आणि फायनली स्वामींच्या कृपेने, आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने, आईवडिलांचे आशीर्वाद, सासूबाईंचे आशीर्वाद, सासरे तर नाही आहे बट नक्कीच तेही आम्हाला कुठून तरी बघत असतील, त्यांचाही आशीर्वाद नक्कीच आमच्यासोबत आहे. माऊलींच्या कृपेने मेन म्हणजे, कारण की आम्ही आळंदी शेजारी राहतो आणि माऊलींच्या आशीर्वादाने, अशा सगळ्यांच्या आशीर्वादाने फायनली मी म्हणू शकते की मी म्हणजे आम्ही दोघांनी आमचं स्वतःचं हक्काचं असं 2 BHK रो हाऊस बुक केलेलं आहे. तुम्ही आमचे मागचे ब्लॉग्स खूप जणांनी बघितले असतील, काहींनी नसतील बघितले. सांगते की आम्ही डिसेंबर महिन्यात तुळजापूरला, जेजुरीला गेलो होतो कुलदेवीचा आणि कुलदैवतांचा मानसन्मान करायला. आणि खरंच सांगते, काहीही आमच्या मनी ध्यानी नव्हतं की आम्ही हे करणार आहोत किंवा काय. पण आमचं सर्चिंग हे सुरूच होतं भरपूर दिवसांपासून. आणि आम्ही त्या गोष्टीला कंटाळलोही होतो की आता किती दिवस बघणार, किती दिवस सर्च करणार, कुठेतरी आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, हे आमच्या डोक्यात सुरू होतं. पण आम्ही इतक्या लवकर आमचं हक्काचं घर घेऊ हे खरंच मलाही माहिती नव्हतं. खूप सगळं हे अचानक घडून आलं. आणि काय झालं ते सांगते. आम्ही कुलदेवी कुलदैवताला जाऊन आलो आणि खरंच त्यांच्या आशीर्वादाने तिकडनं आलो आणि 8च दिवसात आम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट केली. आम्हाला घर आवडलं आणि त्याच दिवशी आम्ही आमचं घर बुक केलं. जे काही टोकन अमाऊंट असते ती आम्ही पे केली आणि त्यानंतरची जी काही प्रोसेस असती ती सगळी सुरू आहे. गेले 15 ते 20 दिवस आम्ही त्यामध्येच बिझी आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ आलेला नाही आहे. पण मी आता नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल की आम्ही घर कुठे घेतलं आहे किंवा आमचं घर कसं आहे, ते आम्हाला कितीमध्ये बसलं, हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल. आणि इथून पुढचे ब्लॉग्स नक्कीच चांगले असतील. त्यामुळे जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर शेअरही करा आणि लाईकही करा. घर बुक केल्यानंतर ही भरपूर प्रोसेस असते, जसं की रजिस्ट्री वगैरे, त्यासाठीच आमच्या चक्रा सुरू होत्या. फायनली हे जे घर आहे हे सियाच्या पप्पांनी माझ्या नावावर घेतलं. या गोष्टीचा मला खरंच खूप जास्त आनंद आहे. खरं तर मेहनत दोघांचीही आहे आणि दोघांचेही कष्ट तेवढेच आहे. पण ते म्हणतात ना, मुलीला सासरचंही घर नसतं, माहेरचंही घर नसतं. मी फायनली आज म्हणू शकते की माझं स्वतःचं हक्काचं घर, जे की माझ्या नवऱ्याने माझ्या नावावर घेतलेलं आहे, त्यांनी ते मला गिफ्ट केलेलं आहे. आणि खरंच या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद आहे. माझ्यापेक्षा त्यांचं जास्त यामध्ये योगदान आहे. पण तरीही त्यांनी माझ्या नावावर हे घर केलं. खरंच मला त्या गोष्टीचा आनंद आहे. घर कुठे आहे, घराचं होम टूर वगैरे मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. सध्या त्याचं काही आम्हाला मॉडिफिकेशन, नवीनच सोसायटी आहे, नवीनच घर आहे, पण तरी आम्हाला काही गोष्टी त्यामध्ये मॉडिफाय करायच्या आहेत आणि सध्या ते काम सुरू आहे.
मी थोडेफार व्हिडिओज काढलेले आहे, हे मी ह्या व्हिडिओच्या शेवटी अटॅच करते, जेणेकरून तुम्हाला थोडंफार दिसेल की रो हाऊस आमचं कसं आहे. पण जेव्हा पूर्ण काम होईल मी नक्कीच तुम्हाला त्याचा होम टूर घेऊन येईल. आणि अशा प्रकारे सध्या काम सुरू आहे आणि पुढच्या महिन्यात आम्ही वास्तुशांतीही करायचं ठरवलेलं आहे. तर तेही ब्लॉग्स मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर या सगळ्या गोष्टींमधनं मला एकच सांगायचं आहे, स्वप्न बघा ती नक्कीच पूर्ण होतात, पण त्यासाठी तुम्हाला कष्टही तेवढेच करावे लागणार आहेत. आणि अजून आम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, पण जे काय म्हणतात ना, तर खरंच स्वामींच्या कृपेने आमचं घर झालेलं आहे. आणि दॅट्स इट. त्यामुळेच आपल्या चॅनलवर व्हिडिओज येत नव्हते. तर अशा प्रकारे आणखी एक सांगावंसं वाटतं की गेली 2 वर्ष आम्ही घरं बघत आहोत आणि कायम मनात नेहमी यायचं की का आपल्याला आपल्या मनासारखं घर भेटत नाही आहे. आपल्याकडे पैसे असूनही आपली म्हणजे का इच्छा पूर्ण होत नाही आहे. तर ते म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. वेळ आली की आपल्याला आपल्या इच्छेपेक्षाही खूप चांगलं हे पुढं देवाने ठरवलेलं असतं आणि ते आपल्या पदरात येऊन पडतं. आणि आणखी एक सांगावंसं वाटतं की सिया आमच्या आयुष्यात आल्यापासून खरंच आमचं लाईफ चेंज झालेलं आहे. ती आमच्या आयुष्यात लक्ष्मीच्या कृपेने आलेली आहे आणि तिचे पाऊल खरंच माझ्यापेक्षाही जास्त सियाच्या पप्पांना, म्हणजे खरंच आमची सिया लक्ष्मीच्या रूपात त्यांच्या आयुष्यात आली, ते नेहमी म्हणतात. आणि ती आल्यापासून जे आमच्या लाईफमध्ये चेंजेस घडत आहेत ना, ते खरंच खूप चांगले आहेत. तर असं आहे. आणि आता मी या व्हिडिओच्या शेवटी जे काही आमच्या सोसायटीचे किंवा घराचे मी थोडेफार बाहेरून व्हिडिओज काढलेले आहेत ते मी अटॅच करणार आहे. डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत होम टूर नक्कीच घेऊन येणार आहे. आणि जर तुम्हाला होम टूर पाहिजे असेल, घर आम्हाला कितीमध्ये पडलं, कितीमध्ये आम्ही ते घेतलं आहे हेही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.